ऑफिसमधील प्रेम भाग 12. तिचा विजय त्याचा आनंद. नवीन प्रोजेक्टच्या अंतिम सादरीकरणाचा दिवस. संपूर्ण ऑफिसमध्ये उत्सुकतेचं वातावरण होतं. आज कंपनीसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा होता. अन्वी सकाळी नेहमीपेक्षा लवकर ऑफिसमध्ये आली. तिने सादरीकरण पुन्हा एकदा तपासलं. प्रत्येक स्लाईड, प्रत्येक आकडा, प्रत्येक मुद्दा सगळं व्यवस्थित होतं. तरीही तिच्या मनात हलकीशी धडधड होती. आर्यवीर दुरून तिच्याकडे पाहत होते. ते तिच्या टेबलाजवळ आले. तयार? अन्वीने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. तयार आहे, पण थोडी भीती वाटतेय. आर्यवीर शांतपणे म्हणाले. भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला आपल्या कामाची किंमत माहीत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू कोणाला काही सिद्ध करायला जात नाहीस. आज फक्त तुझ्या मेहनतीला आवाज देणार आहेस. त्या शब्दांनी अन्वीच्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागा झाला. दुपारी क्लायंट, संचालक आणि वरिष्ठ अधिकारी कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. अन्वीने सादरीकरण सुरू केलं. पहिल्या काही मिनिटात तिच्या आवाजात थोडासा ताण जाणवत होता, पण हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत गेला. तिने प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे उत्तर दिलं. तिने टीमच्या मेहनतीचं श्रेयही प्रत्येक सहकार्याला दिलं. ईशा आणि समर्थ तिच्याकडे अभिमानाने पाहत होते. सादरीकरण संपलं. काही क्षण संपूर्ण हॉल शांत होता. अन्वीच्या मनात विचार आला, काही चुकलं तर नाही ना? तेवढ्यात क्लायंटचे प्रमुख उभे राहिले. त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. क्षणात संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने भरून गेला. एक्सिलंट प्रेझेंटेशन, आउटस्टँडिंग लीडरशिप. त्यांच्या त्या शब्दांनी अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संचालकांनी हसत घोषणा केली, हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला अधिकृतपणे मिळाला आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे अन्वीचं अभिनंदन करू लागले. आर्यवीर काही पावलं दूर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अन्वीसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं होतं. संध्याकाळी ऑफिस रिकामं होऊ लागलं. अन्वी खिडकीजवळ उभी राहून शहराकडे पाहत होती. आर्यवीर तिच्या जवळ आले. अभिनंदन. अन्वी हसली. धन्यवाद. आज मला एक गोष्ट जाणवली. कोणती? तुम्ही माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवता. आर्यवीर हळूच म्हणाले. कारण तुझी क्षमता मला पहिल्या दिवसापासून दिसत होती. घरी परतल्यावर काकूंनी दार उघडताच विचारलं, काय झालं? अन्वी आनंदाने म्हणाली, काकू, आपला प्रोजेक्ट यशस्वी झाला. काकूंनी आनंदाने तिची दृष्ट काढली. मला माहीत होतं माझी मुलगी नक्की यशस्वी होणार. त्याच संध्याकाळी शरद आणि मृणालही घरी आले. अन्वीने त्यांनाही ही आनंदाची बातमी सांगितली. शरद अभिमानाने म्हणाले, आज तुझी आई असती तरी हाच अभिमान वाटला असता. मृणाल हसत म्हणाल्या, अहो, मी इथेच आहे. सगळे मोठ्याने हसू लागले. शरदही हसले. म्हणायचं म्हणजे आज आम्हा दोघांनाही खूप अभिमान वाटतो. रात्री जेवणानंतर सगळे गच्चीवर बसले होते. गार वारा वाहत होता. काकूंनी अन्वीचा हात हातात घेतला. यश मिळालं की नम्रता सोडायची नसते. अन्वीने मान डोलावली. आणि अपयश आलं तर? ती विचारत म्हणाली. आर्यवीर उत्तरले, तेव्हा एकमेकांचा हात सोडायचा नसतो. अन्वीने त्यांच्याकडे पाहिलं. या एका वाक्यात तिला आयुष्याचा सर्वात मोठा धडा मिळाला. त्या रात्री झोपण्यापूर्वी आर्यवीरने ते छोटंसं आठवणींचं नोटबुक उघडलं. शेवटच्या रिकाम्या पानावर त्यांनी लिहिलं, आज अन्वीने तिच्या स्वप्नांना नवं आकाश दिलं आणि तिचं उंच भरारी घेणं पाहून माझं मन पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलं. अन्वीने ते वाचलं. ती काही बोलली नाही, फक्त हलकेच त्यांचा हात हातात घेतला. त्या शांत स्पर्शात प्रेम होतं, आदर होता आणि आयुष्यभराची साथ होती.
कंपनीकडून आर्यवीर आणि अन्वीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केलं जाईल. त्या समारंभात आर्यवीर सर्वांसमोर अन्वीबद्दल बोलतील. त्यांच्या मनापासूनच्या शब्दांनी अन्वी भावूक होईल आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमून जाईल. अभिमानाचे ते काही शब्द. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कंपनीला मोठा क्लायंट मिळाला होता. सगळीकडे एकच चर्चा होती. अन्वीच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. पण अन्वीला मात्र माहीत होतं, हे यश फक्त तिचं नव्हतं. ही संपूर्ण टीमची मेहनत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यवीरचा तिच्यावर असलेला अढळ विश्वास होता. 2 दिवसांनी कंपनीकडून एक मेल आला. ॲन्युअल एक्सलन्स सेलिब्रेशन. यावर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार होता. ईशा आनंदाने म्हणाली, यावेळी तुमचं नाव नक्की आहे. अन्वी हसली, पाहूया. समर्थ म्हणाला, पाहूया नाही, ठरलेलंच आहे. समारंभाच्या दिवशी ऑफिसचं ऑडिटोरियम आकर्षक फुलांनी आणि प्रकाशाने सजवलं होतं. सर्व कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्वीने साधी पण देखणी रेशमी साडी नेसली होती. आर्यवीर नेव्ही ब्ल्यू सूटमध्ये नेहमीप्रमाणे रुबाबदार दिसत होते. कार्यक्रम सुरू झाला. एकामागून एक पुरस्कार जाहीर होत होते. सूत्रसंचालक म्हणाले, या वर्षीचा लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड मिळत आहे. क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झालं. अन्वी देशमुख. टाळ्यांचा कडकडाट झाला. अन्वीच्या डोळ्यात आनंद चमकला. ती स्टेजवर गेली. तिने पुरस्कार स्वीकारला. सर्वांनी उभं राहून तिचं अभिनंदन केलं. त्यानंतर सूत्रसंचालक पुन्हा म्हणाले, आणखी एक विशेष सन्मान, आउटस्टँडिंग मेंटर अवॉर्ड, आर्यवीर देशमुख. पुन्हा एकदा सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. अन्वीच्या चेहऱ्यावर अभिमानाचं स्मित उमटलं. तिने मनापासून टाळ्या वाजवल्या. दोघेही स्टेजवर उभे होते. तेव्हा कंपनीचे संचालक म्हणाले, आज आम्हाला एक वेगळी विनंती करायची आहे. आर्यवीर, तुम्ही अन्वीबद्दल 2 शब्द बोलाल का? आर्यवीर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी माईक हातात घेतला. संपूर्ण सभागृह शांत झालं. ते हळूहळू बोलू लागले. लोक नेहमी विचारतात, यशस्वी माणसामागे कोण असतं? माझ्या मते यशस्वी नात्यामागे 2 जण एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. अन्वी माझी पत्नी आहे, पण त्याआधी ती एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. तिची मेहनत, तिची प्रामाणिकता आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची तिची वृत्ती, यामुळेच ती आज इथे उभी आहे. मी तिला कधीच यश दिलं नाही. मी फक्त तिच्यावर, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि आज ती स्वतःच्या मेहनतीने या मंचावर उभी आहे. मला तिचा नवरा म्हणून नाही, तर तिचा सहकारी म्हणूनही अभिमान वाटतो. हे शब्द ऐकताच अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. सभागृहातील अनेक जण भावूक झाले. काही क्षणांनी संपूर्ण ऑडिटोरियम उभं राहिलं. टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ थांबला नाही. ईशा डोळे पुसत म्हणाली, असं प्रेम प्रत्येकाला मिळावं. सूत्रसंचालकांनी अन्वीलाही बोलण्यासाठी आमंत्रित केलं. अन्वीने माईक हातात घेतला. ती काही क्षण बोलूच शकली नाही. मग हसत म्हणाली, आज माझ्याकडे पुरस्कार आहे, पण माझी सर्वात मोठी कमाई. तिने आर्यवीरकडे पाहिलं. माझ्यावर इतका विश्वास ठेवणारा जीवनसाथी आहे. सभागृह पुन्हा टाळ्यांनी भरून गेलं. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे दोघांचं अभिनंदन करत होते. समर्थ हसत म्हणाला, सर, आज तर तुम्ही सगळ्यांची मनं जिंकली. आर्यवीर हसले, मी फक्त मनातलं बोललो. घरी परतल्यावर काकूंनी दोघांचे पुरस्कार देवासमोर ठेवले. दिवा लावला. त्या म्हणाल्या, पुरस्कार कपाटात ठेवता येतात, पण नम्रता आणि प्रेम ती मनात जपावी लागतात. दोघांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला. रात्री बाल्कनीत उभे राहून अन्वी म्हणाली, आज तुम्ही जे बोललात त्याची अपेक्षा नव्हती. आर्यवीर हसले, मी खोटं काही बोललो का? ती हसली, नाही,
मग म्हणूनच तिने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आज मी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडले. आर्यवीरने तिच्या कपाळावर हलकासं चुंबन घेतलं. आणि मी दररोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. गार वारा वाहत होता. आकाशात चंद्र हसत होता आणि त्या दोघांच्या मनात प्रेम आणखी शांत, आणखी खोल आणि आणखी सुंदर होत होतं. अन्वीचा वाढदिवस जवळ आला आहे. आर्यवीर तिच्यासाठी एक अतिशय खास, भावनिक आणि रोमॅन्टिक सरप्राईजची तयारी करत आहेत. अन्वीला त्याची अजिबात कल्पना नाही आणि तिच्या आयुष्यातील हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवस ठरणार आहे. तिच्या हसण्यासाठी एक खास दिवस. पुरस्कार समारंभानंतरचे काही दिवस सगळं पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं होतं. ऑफिसमध्ये नवीन कामं, घरी काकूंसोबतच्या गप्पा, संध्याकाळचा एकत्र चहा आणि रात्री गच्चीवरचा निवांत वेळ. आयुष्य शांतपणे, सुंदर लयीत पुढे जात होतं. पण आर्यवीरच्या मनात मात्र एक कुपीत सुरू होतं. आणखी 4 दिवसांनी अन्वीचा वाढदिवस होता. एक संध्याकाळ. अन्वी स्वयंपाकघरात काकूंना मदत करत होती. तेवढ्यात आर्यवीरचा फोन आला. काकू, मी आज थोडा उशिरा येईन. का रे? थोडं ऑफिसचं काम आहे. अन्वीने ते सहज ऐकलं. ठीक आहे, पण खरं कारण ऑफिसचं नव्हतं. आर्यवीर शहरातील एका छोट्याशा हस्तकला दुकानात गेले. दुकानदाराने विचारलं, सर, काय पाहिजे? आर्यवीर हसले. अशी भेट हवी जी महागडी नसली तरी आयुष्यभर जपून ठेवावीशी वाटेल. दुकानदाराने अनेक वस्तू दाखवल्या, पण आर्यवीरची नजर एका सुंदर लाकडी संगीतपेटीवर थांबली. ती उघडताच मंद, मधुर सूर वाजत होते. आत एक छोटासा आरसा आणि बाजूला एक जागा होती जिथे स्वतःचे शब्द लिहिता येत होते. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हेच. घरी आल्यावर अन्वीने विचारलं, आज एवढा उशीर? आर्यवीर सहज म्हणाले, थोडी मीटिंग होती. काकूंनी मिश्किल नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना सगळं माहीत होतं, पण त्या शांत राहिल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये ईशा आणि समर्थ आर्यवीरजवळ आले. सर, वाढदिवसाचं प्लॅनिंग झालं का? आर्यवीर हसले. हो. समर्थ म्हणाला, मदत लागली तर सांगा. नक्की. त्या रात्री अन्वी झोपल्यानंतर आर्यवीर हळूच उठले. त्यांनी ती संगीतपेटी बाहेर काढली. आतल्या छोट्या कागदावर त्यांनी काळजीपूर्वक लिहिलं, प्रिय अन्वी, तुझ्या वाढदिवशी तुला काय भेट द्यावी हा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला सगळ्यात मोठी भेट आधीच मिळाली आहे, तुझं प्रेम. म्हणून आज फक्त एवढंच वचन देतो, तुझ्या प्रत्येक हसण्याचं कारण होण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत राहीन. तुझा आर्यवीर. ते पत्र ठेवताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीला वाटलं आर्यवीर काहीतरी तिच्यापासून लपवत आहेत. ती हसत म्हणाली, आजकाल मोबाईल इतका लपवून का ठेवता? आर्यवीर थोडे गोंधळले. असं काही नाही. खरंच? हो. काकू बाजूला उभ्या होत्या. त्यांना हसू आवरत नव्हतं. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना अन्वी म्हणाली, या रविवारी आपण कुठे बाहेर जाऊया का? आर्यवीर मनातच हसले. रविवारीच तर वाढदिवस आहे. पण ते म्हणाले, बघू वेळ मिळाला तर. अन्वीने ओठ वाकडे केले. म्हणजे पुन्हा ऑफिस. आर्यवीरने तिचा हात हलकेच हातात घेतला. कधी कधी ज्याची आपण अपेक्षा करत नाही तीच गोष्ट सर्वात सुंदर ठरते. अन्वीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. आज तुमचं बोलणं खूप गोड वाटतंय. 2 दिवस थांब, सगळं कळेल. त्या रात्री अन्वी झोपली होती. आर्यवीर बाल्कनीत उभे राहून चंद्राकडे पाहत होते. ते मनात म्हणाले, देवा, माझ्या आयुष्यात तिने जितका आनंद आणला आहे, तिच्या या वाढदिवशी तिच्या चेहऱ्यावर तितकंच सुंदर हसू उमटू दे. गारवारा त्यांच्या चेहऱ्यावरून अलगद फिरून गेला
जणू निसर्गानेही त्यांच्या मनातील प्रार्थनेला शांतपणे होकार दिला होता. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहू अन्वीच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीपासून आर्यवीर आणि काकू गुपचूप तयारी सुरू करतील. मध्यरात्री 12 वाजता अन्वीला मिळणारं पहिलं सरप्राईज, फुलांनी सजलेलं घर आणि प्रेमाने भरलेले ते क्षण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आणतील. कथेचा हा भाग कसा वाटला? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.